जर एवढं मनुष्य असून आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी कळतात, पण स्वर्गीय पित्याला आपल्याबद्दल त्या गोष्टी कळत नाही का? कळतात त्या सगळ्या गोष्टी, जर आपण त्याच्यावरती प्रेम करतो तर. इसलिए परमेश्वर बुला रहा है कि पहले सा प्यार करो. यामुळे परमेश्वर काय म्हणताय, तुम्ही पहिली प्रीती तुम्ही माझ्यावरती करा. आग जलती है, पता है आग जलती है. तुम्हाला माहिती आहे की एक अग्नी जो जळत असतो तो अग्नी, तो वो कब बुझती है? त्यावेळेस कधी विझतो तो अग्नी? जब हम उसमें लकड़ी डालना छोड़ देते. ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये काटक्या टाकणं काय करतो, बंद करतो, या फिर हम उसको कवर कर देंगे, ऑक्सीजन नहीं मिलेगा. जर आपण त्याला एक चारी बाजूला काय करतो, कव्हर करून घेतो, त्याला ऑक्सिजन किंवा हवा त्याला भेटत नाही. वो टाइम पे वो जो फायर है वो आग है, बुझ जाती है. आणि त्यावेळेस काय होतं, ती जळती आग ती विझली जाते, कम हो जाती है. ती आग कमी कमी होऊन जाते. परमेश्वर ने फायर को परमेश्वर की महिमा करने के लिए हमसे कनेक्ट किया. परमेश्वराने जी त्याची पवित्र आत्म्याची जी आग आहे, देवाचं गौरव करण्यासाठी ती आपल्याला. कितने बार परमेश्वर ने बाइबल में आग के द्वारा बात किया. किती वेळेस परमेश्वराने बायबलमध्ये अग्नीच्या द्वारे बोललेलं आहे. परमेश्वर चाहता है, परमेश्वराची इच्छा आहे, वो जो प्यार है, ते जे प्रेम आहे, वो जो पहला सा प्रेम है सच में, जे पहिलं जे प्रेम आहे आपलं, वो प्रेम को आग से कनेक्ट करता है. त्या पहिल्या प्रीतीला देवाच्या अग्नी बरोबर आपण काय केलं पाहिजे, कनेक्ट केलं पाहिजे. क्योंकि कारण वो जो आग है, ही जी आग आहे, हम लकड़ी देना बंद कर दे तो बुझ जाती है. जशी जगी आग जी आहे ती लाकडं न टाकल्यामुळे विझून जाती. तो हम जब हमारे जीवन में वो जो लकड़ी है, आपल्या जीवनामध्ये जे लाकूड आहे, वो है प्रार्थना में जीवन. ते आहे प्रार्थनेचं जीवन, वचन का पढ़ना, वचन वाचणं, परमेश्वर के वचन को फॉलो करना, परमेश्वरचं वचनाचं पालन करणं, मन से आराधना करना, हृदयापासून देवाची आराधना करणं, और परमेश्वर के लोगों के साथ संगति करना, आणि परमेश्वराच्या लोकांबरोबर संगतीमध्ये येणं. ये 5 लकड़ियां परमेश्वर की वो प्रेम की आग को जगाने के लिए काफी. ज्या 5 लाकडं जे आहे, परमेश्वराच्या प्रीतीची आग जळत ठेवण्यासाठी पुरेशी आहे. तो परमेश्वर कह रहा है, तर परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे, इन 5 लकड़ियों में से एक भी लकड़ी अगर कम हुई, 5 लाकडांमध्ये एक जरी लाकूड कमी पडलं, तो आग की जो आंच है वो कम हो जाए. जे अग्नीचा त्याची तीव्रता जी आहे ती कमी होणार. आप इसमें से अगर एक कर रहे हैं, जर तुम्ही या सगळ्या 5 मधलं तुम्ही एक गोष्ट करत आहात, उतनी ही आग रहेगी. तेवढीच आग राहील. 2 कर रहे हो तो उतनी ही आग रहेगी. 2 गोष्टी करत आहात तर तुमच्यामध्ये तेवढीच आग राहील. लेकिन अब जब सब कर रहे हैं, परंतु ज्यावेळेस आपण या 5 गोष्टी आपण करणार, उस समय परमेश्वर की आग एक ज्वाला बन जाए. परमेश्वराची जी आग आहे, ती छोटीशी आग एका ज्वालामुखी प्रमाणात काय होईल, मोठी होईल. इसीलिए त्यामुळं परमेश्वर कह रहा है कि ये सारी 5 लकड़ी आग में जला देना. परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की तुमच्या जीवनातली जी या 5 लाकडं आहेत ती तुम्ही काय केली पाहिजे, जळत ठेवली पाहिजे. जैसे संसार में जसं जगामध्ये आग को जलाए रखने के लिए कंटिन्यूअस हमको लकड़ी देना होगा. जी जगामध्ये जो अग्नी आहे, तो अग्नी जळत ठेवण्यासाठी त्याला कंटिन्यू सतत लाकूड टाकावं लागतं. कि एक बार देने से हो जाता है? काय एक वेळ टाकून ते काय जळत राहतं? नहीं जाता. नाही राहत. अपने को कंटिन्यूअस देना होगा. ते सतत आपल्याला काय करावं, टाकावं लागतं उसी त्याच्यावर. प्रकार परमेश्वर कहता है, त्याच पद्धतीने परमेश्वर म्हणत आहे कि प्रार्थना में जीवन उस आग को जलाए रखने के लिए काफी है. प्रार्थनेचं जे जीवन आहे ते अग्नी जळत ठेवण्यासाठी काय पुरेसं आहे. वचन का पढ़ना परमेश्वर की आग को जलाए रखने के लिए काफी. वचनाचं वाचणं परमेश्वराची आग जळत ठेवण्यासाठी पुरेसं आहे. परमेश्वर की संगति करना परमेश्वर की आग की जलाई के लिए काफी है. परमेश्वराच्या लोकांची संगतीमध्ये राहणं, देवाची आग जळत ठेवणं हे त्यासाठी पुरेसं आहे. तो आप सभी लोग, तर तुम्ही सर्व लोक आप अपने जीवन में जांचें तुम्ही आपल्या जीवनाचं परीक्षण करा कि ये 5 चीजों में से हम किस जगह पर कम पड़ रहे हैं. या 5 गोष्टीतलं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडले आहात. परमेश्वर से वादा करें. आज आपण परमेश्वराची एक गुणगाठ बांधूया आपण कि परमेश्वर, हम जब भी तेरे संबंध में आएंगे, तेरे सामर्थ में आएंगे, आम्ही ज्या ज्या वेळेस तुझ्या संबंधामध्ये येऊ, तुझ्या संगतीमध्ये येऊ, हम सारी चीजों को छोड़कर, पीछे छोड़कर तेरे पास आएंगे. सर्व जैविक सांसारिक गोष्टी पाठीमागे ठेवून तुझ्या जवळ येऊ. क्योंकि परमेश्वर, कारण परमेश्वर तूने सिर्फ एक बात मांगा है हमसे. तू फक्त एक गोष्ट तू आम्हाला मागितली. कहीं पर भी लिखा है क्या बाइबल में कि हम परमेश्वर से कुछ मांग रहे हैं, पैसे मांग रहे हैं, कुछ मांग रहे हैं? असं कुठेतरी परमेश्वराने लिहिलंय का बघा, तुम्हाला धन दौलत परमेश्वराने मागितलेली आहे. एक चीज मांग रहा है परमेश्वर, जो है परमेश्वर से प्यार और परमेश्वर की संगति. फक्त परमेश्वराने बायबलमध्ये हे फक्त एक गोष्ट मागितली, परमेश्वराने तुमचं प्रेम आणि तुमची संगती. तो सोचो, जब वो सिर्फ
एक बात मांग रहा है तर फक्त बघा विचार करा, परमेश्वर फक्त तुम्हाला एक गोष्ट मागत आहे और वो एक चीज भी हमें इतनी बड़ी लग रही है कि वो हमसे हो नहीं रही। आणि ती एक गोष्ट आपल्याला एवढी मोठी वाटायला लागते, आपल्याला ते आपल्याला करणं कठीण वाटायला लागलेलं आहे. और सिर्फ याद करो या थोड़ा इमेजिन करो, हे बरं मी आठवण करा किंवा एक कल्पना करा मनामध्ये. परमेश्वर हमसे एक चीज मांग रहा है, परमेश्वर आपल्याला फक्त एक गोष्ट मागत आहे. अपन कितनी मांग रहे हैं? आपण किती गोष्टी परमेश्वराला मागतो. हालेलुया, हालेलुया. इमेजिन करो कि कितनी चीजें हम मांग रहे हैं। कल्पना करा की मी देवाला किती गोष्ट मागत असेल. तो सोचो परमेश्वर को कैसे देगा। त्या गोष्टी एवढ्या गोष्टी परमेश्वराने तुम्हाला देवाला कशा देवल्या. और परमेश्वर ऐसा भी नहीं है कि लालची है, जो मांग रहा है पैसे मांग रहा है, आपके कपड़े मांग रहा है, आपका कुछ मांग रहा है। परमेश्वर एवढा लोभी पण नाही की तुमचे कपडे धन दौलत तुम्हाला मागत आहे. हम मांग रहे हैं करोड़ों और परमेश्वर को एक भी नहीं देते। आणि आपण देवाला करोडो गोष्टी मागतात पण आपण देवाला एक गोष्ट देत नाही. सिर्फ इमेजिन करो कि सिर्फ एक ही चीज मांग रहा है, ये ध्यान में रखो कल्पना करा परमेश्वर तुम्हाला आणि मला फक्त एक गोष्ट मागत आहे. कि परमेश्वर के साथ संबंध और उसकी महिमा करो। परमेश्वरासोबत आपलं संबंध, आपलं रिलेशन मेंटेन करून ठेवणार. तो अब जब घर जाओगे, आता इथून तुम्ही ज्यावेळेस घरी जाल, तो जब भी परमेश्वर से कुछ मांगोगे, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला काही मागा, तो याद रखना परमेश्वर से एक चीज मांगो। त्या प्रत्येक वेळेस देवाची तुम्ही आठवण केली पाहिजे की देव तुम्हाला आणि मला फक्त एक आणि एकच गोष्ट मागत आहे. और अगर भूल रहे हो तो कहीं लिख कर रखो अपने घर। जर तुम्ही विसरून जात असाल तर घरामध्ये लिहून ठेवा. परमेश्वर सिर्फ एक चीज मांगो, परमेश्वर फक्त एकच गोष्ट मला मागत आहे. हम उसकी महिमा करें। मी त्याची महिमा करावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. परमेश्वर कहता है परमेश्वर को बोलत आहे कि फिर से पुन्हा एकदा प्रभु यीशु के पास वापस आओ, पुन्हा एकदा देवाच्या जवळ तुम्ही या. क्योंकि कारण परमेश्वराला उसने हमसे एक चीज मांगा, परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक गोष्ट मागितली. लेकिन परंतु और एक चीज नीचे लिखना, जब भी कभी लिखोगे अजून एक गोष्ट तुम्ही खाली लिहून ठेवा. ज्यावेळेस तुम्ही लिहून ठेवा त्यावेळेस या फिर याद रखना नाहीतर तुम्ही तुमच्या आठवणीमध्ये ठेवा कि परमेश्वर ने एक चीज मांगा, परमेश्वराने एक गोष्ट मागितली. लेकिन अपना बेटा दे दिया। त्यांनी तुम्हाला एक गोष्ट मागितली परंतु त्याने तुमच्यासाठी आपला मुलगा दिला. अपने बेटे को कुर्बान कर दिया। आपल्या मुलाला ते तुमच्या आणि माझ्यासाठी बळी अर्पण केले. आज अगर हम अपने बेटों को कुर्बान करने की बात है तो हम नहीं कर पाएंगे। जर आज आपल्याला जर देवाने किंवा जगातल्या कुणी जर आपला स्वतःचा मुलगा बळी अर्पण करण्यासाठी मागितला तर मला नाही वाटत कुणी देश देणार नाही. सोचो, विचार करा कोण देण्यासाठी तयार होईल का बाबा मी देण्यासाठी तयार आहे. सोचो, विचार करा कि परमेश्वर ने सिर्फ उसकी महिमा करने के लिए अपना बेटा दे दिया। त्याची महिमा करण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आज तक हम सुनते आए कि परमेश्वर ने हमें पाप से आजाद करने के लिए दूसरा सूली चढ़ाया। पण आतापर्यंत आपण ऐकत आलो की परमेश्वराने आपल्या पापाची क्षमा करण्यासाठी परमेश्वराला क्रूसावरती चढवले और पाप से मुक्ति के लिए परमेश्वर ने सूली पर चढ़ा। पापाच्या मुक्तीसाठी परमेश्वर त्याला क्रूसावरती चढवलं. पर कितनों को पता है कि उसके पीछे का रीजन, किती लोकांना माहिती त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे कि आप की तुम्ही बिना किसी प्रॉब्लम के, बिना किसी विपत्ति के, बिना किसी पाप में पड़े, तुम्ही कुठल्या संकटामध्ये ना कुठल्या समस्येमध्ये ना कुठल्या पापामध्ये पडावं परमेश्वर के सामने सम्मुख उपस्थित हो सकते। तुम्ही कुठल्याही विना पापा विना संकटाच्या विना संकट तुम्ही देवाच्या समोर तुम्ही यावं. क्योंकि कारण तो अगर हम परमेश्वर में बाकी सांसारिक चीजों के बारे में सोचते रहेंगे कि हम पाप में हैं, हम पापी हैं, तो तुम्ही असा मनामध्ये विचार कराल की जे की गोष्टीप्रमाणे बाबा मी पापामध्ये आहे, मी संकटामध्ये आहे, मी समस्यामध्ये आहे, वो सारी चीजें हम ना सोच सके, इसलिए परमेश्वर ने अपने बेटे को सूली पर चढ़ाया। आप तुम्ही जेव्हा देवाजवळ याल ना त्या सर्व गोष्टी तुम्ही विचार न करता तुम्ही हा विचार करून आला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी क्रूसावर चढले म्हणून मी देवाजवळ आलेलो. हालेलुया, हालेलुया. तो जिस पिता ने अपने बेटे को हमारे लिए दे दिया कि हम उसकी महिमा कर सके, जब पित्यानं आपल्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की आपण त्याची महिमा करावी, तो हम क्या उसके सामने सच्चे मन से, सच्चे दिल से प्यार करके महिमा नहीं कर सकते? जर त्या देवाने एवढं काही केलं तर आपण आपल्या खऱ्या हृदयानं आपण देवाची आराधना नाही करू शकत. हालेलुया, हालेलुया. हम जानते हैं कि हम परमेश्वर में जब पहले थे आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा सुरुवातीला प्रभूमध्ये आलो तो हम अच्छे से प्रार्थना करते थे, चांगल्या पद्धतीने आपण प्रार्थना करत होता, हम बाइबल पढ़ते थे, चांगल्या पद्धतीने तुम्ही बायबल वाचन करत होता. तो परमेश्वर यही कह रहा है कि जिस किसी के जीवन में परमेश्वर या ठिकाणी हेच सांगत आहे ज्याच्या कोणाच्या जीवनामध्ये आज लग रहा
कि सच में हमारा प्यार और वो आग कम हो चुकी है। आज त्यांना वाटत आहे की माझ्या जीवनातली जी आग आहे, जे माझ्या जीवनातलं ख्रिस्ताबद्दलचे जे प्रेम आहे ते कमी झालेलं आहे. सिर्फ दो चीजें याद रखना फक्त दोन गोष्टी तुमच्या आठवणीमध्ये ठेवा कि परमेश्वर ने सिर्फ एक चीज मांगी है परमेश्वराने फक्त एक गोष्ट मागितलेली आहे और उसके लिए एक चीज दे भी दी है और जो उसका लड़का है। जर आणि एक गोष्ट मागितली, एक गोष्ट तुमच्यासाठी दिलेली पण आहे, तो म्हणजे त्याचा एक पुत्र. हालेलुया। हालेलुया. तो परमेश्वर यही कहता है परमेश्वर या ठिकाणी हे सांगत आहे कि बेटे और बेटियों वापस आओ, माझ्या मुलांनो आणि मुलींनो परत या. मेरे प्रेम से माझ्या प्रेमाने वंचित मत रहो, माझ्या प्रेमापासून तुम्ही काय दूर राहू नका. क्योंकि कारण जब आप मेरी इच्छा पूरी करोगे माझी इच्छा ज्यावेळी तुम्ही पूर्ण करता, तो मुझे पता है कि आपके जीवन में क्या चीजों की कमी है, मला माहिती आहे की तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे. क्योंकि मैंने आपको बनाया, कारण मी तुम्हाला बनवलं नाही आपने परमेश्वर. मुझे नहीं बनाया, तुम्ही मला नाही बनवलं परमेश्वर. आपने क्रिएट नहीं करा। तुम्ही मला बनवलं नाही परमेश्वर म्हणतो. इसलिए परमेश्वर कहता है कि सिर्फ महिमा करो और सच्चे दिल से प्यार करो। यामुळे परमेश्वर म्हणतो की तुम्ही माझं महिमा करा, तुम्ही मला उच्च करा, तुम्ही आपल्या जीवनामध्ये माझ्या आराधना करा. हालेलुया। हालेलुया. प्रकाशित वाक्य में उसी के नीचे लिखा है, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याच्याच खाली लिहिलेलं आहे, जहाँ पर लिखा था कि आपने पहले सा प्रेम छोड़ दिया है, ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही आपलं पहिलं प्रेम सोडलेलं आहे. उसके आगे 5वें वचन में लिखा है, त्याच्या पुढे 5व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, इसलिए स्मरण कर यासाठी की तू आठवण कर कि तू जहाँ कहीं से गिरा था तू कुठून पडलास याची तू आठवण कर वो याद कर आणि तू आठवण कर और मन फिरा आणि मागं फिर. और पहले समान काम कर। जसे पहिलं प्रेम तू ख्रिस्तावर करता त्याच पद्धतीने पहिलं तू प्रेम ख्रिस्तावरती कर. तो आज जब आप घर जाइए, ज्यावेळेस तुम्ही आज इथून ज्यावेळेस तुम्ही घरी जाल, प्रार्थना में बैठेगा, प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस बसाल, परमेश्वर से कहिए परमेश्वरला म्हणा और याद करिए कि हम किस टाइम से या किस जगह पर हम गिरे थे, आणि आठवण करा की तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये पापामध्ये पडला, कुठं खाली कमी आला, तुम्ही त्या गोष्टी तुम्ही आठवण करा. क्योंकि आप तो यहाँ आगे आ चुके हैं, तुम्ही तर या ठिकाणी आज आले आहात, बट आपकी स्पिरिट और आपका वो जो प्यार है वहीं पर रुका हुआ है। कारण तुम्ही या ठिकाणी आलात, पण तुमचा आत्मा आणि तुमचं जे प्रेम आहे जिथं तुम्ही पडला त्या ठिकाणी राहिला. एक एग्जांपल देता हूँ, एक उदाहरण या ठिकाणी ऐकूया. दोनों हाथ में आगे जैसे मेरे हाथ में माइक है, आणि पाटलांच्या हातामध्ये जसा माईक आहे, इसको परमेश्वर का प्रेम समझो। याला परमेश्वराचं प्रेम समजा. अगर इस हाथ में जर या हातामध्ये और कोई दूसरी चीज आ गई, जर या हातामध्ये दुसरी कुठली गोष्ट आली, चिंता विपत्ति या जो कुछ भी है संसार की चीजें, आणि तुमचे जसं काळजी, टेन्शन, विपत्ती जे काही जगातल्या गोष्टी आहेत, तो ये छूट जाएगा की आता जर ती गोष्ट आली तर हा माईक सुटणार खाली, और हम इसको ऐसे पकड़े। आणि आपण त्याला कसं असं वेगळ्या पद्धतीने पकडून जाऊ. तो परमेश्वर ने तर परमेश्वरानं ये जो 5वां वचन लिखा है इसीलिए लिखा है परमेश्वरांचे 5वं वचन या ठिकाणी दिले, यासाठी दिलेलं आहे कि जिस जगह पर तुमने वो मेरा प्रेम छोड़कर विपत्तियों को हाथ में पकड़ा, ज्या जागेवर तू माझं पहिलं प्रेम सोडून संकट, समस्या आणि काळजीला हातामध्ये धरलेलं आहे, वही जाकर फिर से प्रेम को उठाओ और सारी विपत्ति चिंताएं परमेश्वर पर सौंप दो। आणि त्या ठिकाणी पुन्हा जाऊन तू काय कर, पहिलं प्रेम तू घे, काळजी, चिंता, सर्व टेन्शन तू देवावरती सोड. हालेलुया। हालेलुया. और मैं विश्वास करता हूँ परमेश्वर आपको मदद करेगा। आणि विश्वास करतो की परमेश्वर तुम्हाला मदत करणार आहे. हालेलुया। हालेलुया. आप लोगों को भूल सकते हैं, तुम्ही लोकांना विसरू शकता, आप अपनी विपत्ति, अपने टेंशन को भूल सकते हैं, तुम्ही तुमच्या संकट, समस्या, निराशाला विसरू शकता, क्योंकि वो ताकत हमको परमेश्वर ने हमारी बुद्धि में दिया है। कारण ती ताकद परमेश्वराने आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या आत्म्यामध्ये देवाने दिलेली आहे. देखिए, परंतु एक इम्पोर्टेंट चीज याद रखना, एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जिसने हमें बनाया उसको कभी मत भूलो। ज्याने तुम्हाला आणि मला बनवलं त्याला कधीच विसरू नका. कोई भी प्रॉब्लम, कोई भी समस्या, कोई भी आपके मन में जो चल रहा है, काही भी तुमच्या जीवनामध्ये संकट, समस्या किंवा तुमच्या मनामध्ये काय जरी चाललं असेल, उन सारी चीजों को खींच कर बाहर निकालो, त्या सर्व गोष्टींना बाजूला काढा. क्योंकि वो चीजें जब आपके हृदय में एंटर कर चुकी है, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या हृदयामध्ये येतात, त्या सगळ्या वो सारी चीजों ने परमेश्वर को वहां से धक्का दे दिया, आणि ह्या सगळ्या टेन्शन, समस्या, या सगळ्या गोष्टीने काय करणार, परमेश्वराला तुमच्या हृदयातून, तुमच्या जीवनातून काय करणार, दूर करणार. क्योंकि परमेश्वर बोलता है, म्हणून परमेश्वर या ठिकाणी बोलत आहे, शरीर ये पवित्र आत्मा का मंदिर है। आणि परमेश्वर या ठिकाणी म्हणतात शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. पवित्र आत्मा प्रभु यीशु है, पवित्र आत्मा प्रभु येशू ख्रिस्त आहे, प्रभु यीशु मसीह अपने पिता परमेश्वर है। आणि प्रभु येशू ख्रिस्त हाच पिता परमेश्वर आहे. अगर वो मंदिर में प्रभु यीशु नहीं है और जग की सारी सांसारिक चीजें हैं, जर ह्या शारीरिक,
जर ख्रिस्तच नाहीये, देवच नाहीये, तो फिर परमेश्वर वहाँ पे कैसे उपस्थित रह सकता है? तर परमेश्वर तिथं जर जगातल्या गोष्टी तिथं आहे तर परमेश्वर त्या ठिकाणी कसं राहू ये शकतो? बोलता है ना, जिसका मंदिर है उसी का स्तुति या उसी की इमेज नहीं है बाकी लोगों की। आणि जसं आपण म्हणतो ना बघा, ज्याचं मंदिर आहे त्याची त्या ठिकाणी वर्षे प्रार्थना नाहीये, तर बाकीच्या गोष्टीची त्या ठिकाणी आवाज केली जात आहे. तो परमेश्वर से आज प्रार्थना करें आज परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया, कि वो सारी चीजें जो अपने मन में जगह ले ली है प्रभु यीशु की, जे जे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जी येशू ख्रिस्ताची जागा ज्या गोष्टींनी घेतली आहे, उन सारी जगहों को निकालकर परमेश्वर मैं आपको जगह देता हूँ। आणि आज प्रार्थना करायची की त्या सारी गोष्टी जी जागा परमेश्वराची आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टींनी घेतलेल्या त्या जागा त्या गोष्टी काढून टाकून आज प्रार्थना करायची की प्रभू येशू, ही माझं दे, जी माझं जीवन आहे त्याच्यामध्ये मी तुला जागा देत आहे. और परमेश्वर की महिमा करने के लिए और उससे प्यार करने के लिए आणि परमेश्वराची महिमा, त्याची आराधना, त्याचं प्रेम करण्यासाठी इनसे प्रार्थना करें कि परमेश्वर हमें मदद करे। पण पुन्हा एकदा प्रार्थना करूया की परमेश्वर तू आम्हाला मदत कर, तुझ्यावर प्रेम करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. और एक वचन परमेश्वर ने कहा आणि अजून एक वचन आपण या ठिकाणी पाहूया कि यिर्मयाह 29 का 13, यिर्मयाचं पुस्तक त्याचा 29वा अध्याय आणि 13 वचन, ज्याला भेटलं त्याने पटकन वाचूया. उसमें लिखा है, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तुम मुझे ढूंढोगे तो तुम्ही मला शोधाल और पाओगे भी, आणि तुम्ही मला मिळवाल पण, क्योंकि कारण तुम अपने संपूर्ण मन से तू तुझ्या संपूर्ण मनाने मेरे पास आओगे। तू संपूर्ण मनाने माझ्या जवळ ये. तो जिस जगह पे हमने परमेश्वर को छोड़ा है, ज्या जागेवरती तुम्ही आणि मी परमेश्वराला सोडलेलं असेल, अगर हम सच में चाहते हैं कि फिर से वो प्रेम हमारे मन में आए, जर तुम्हाला वाटतं की ख्रिस्ताचं प्रेम माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा आलं पाहिजे, जो एक रिक्वेस्ट परमेश्वर ने हमसे सिर्फ की है, जी एक विनंती परमेश्वराने तुम्हाला आणि मला केलेली आहे, उसके लिए हमने एक जिद्द से प्रार्थना करना है। त्यासाठी आपण एक जिद्दीनं प्रार्थना करायची आहे. तो परमेश्वर ने कहा कि तुम मुझे ढूंढोगे और पाओगे, परमेश्वराने सांगितलेलं आहे की तुम्ही मला शोधा आणि मी तुम्हाला प्राप्त होईल. लेकिन हमने ढूंढना ही बंद कर दिया। परंतु आम्ही काय केलेलं आहे, त्याला शोधणंच बंद केलेलं आहे. हम विपत्ति और सारी चीजें और बाकी गलत चीजों को ढूंढना चालू कर दिया। आणि आम्ही काय केलेलं आहे की देवाला शोधणं बंद केलेलं आहे आणि संकट, समस्या, निराशा याच्या काय केलेलं आहे, त्याला जडून बसलेलो आहोत. आज घर जाए आणि आज घरी जाऊन और परमेश्वर को ढूंढो, परमेश्वराला शोधूया. और उसको ढूंढने का एक सोल्यूशन है, एक तरीका है त्याला शोधण्याचा एक मार्ग आहे कि तुम अपने संपूर्ण मन से मेरे पास आओ। संपूर्ण हृदयानं देवाजवळ येणं, हा त्याला शोधण्याचा एक मार्ग आहे. संपूर्ण मन मतलब उसमें कुछ भी नहीं, खाली मन। संपूर्ण मनात याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये देवा व्यतिरिक्त कुणालाही जागा नाही, ताकि परमेश्वर वहां पर एंटर कर सके। कारण पुन्हा एकदा परमेश्वर तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करावा. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हमसे छुपा नहीं, परमेश्वर आपल्यापासून लपून राहिलेला नाही. हम दूसरी तरफ देख रहे हैं। आम्ही दुसरीकडे पाहत आहोत. परमेश्वर इधर ही खड़ा है। परमेश्वर इथंच आहे. हमने अपनी क्या बोलते हैं, गर्दन पलटाकर दूसरी जगह पर देखा। आम्ही आपली मान वळून दुसरीकडे पाहत आहोत. परमेश्वर कहता है कि पलट मुझे दे, तू मागे वळून तू माझ्याकडे लक्ष दे. परमेश्वर तू म्हणतो, मेरे पास आएगा तो मैं तुझे गले लगाऊंगा। तू माझ्याजवळ येशील त्यावेळेस मी तुला काय करेन, मिठीत घेईन. और अगर मुझे पता है सारी चीजें जिन चीजों से तू गुजर रहा है, मला माहित आहे तू ज्या ज्या गोष्टीतून जात आहे, तू मेरे पास है, मैं सारी चीजों का समाधान दूं। मी तू माझ्याजवळ आहे म्हणजे तुझ्या हर एक समस्येतून मी तुला बाहेर काढेन. इसीलिए तो कहा है परमेश्वर ने कि सारी चिंता ही हवा पर डाले, यासाठी परमेश्वराने म्हटलं की तुझी सारी चिंता, काळजी तू माझ्यावर टाक. क्योंकि कारण अगर वो चिंता लेकर आप रहोगे तुम्ही चिंता, टेन्शन घेऊन तुम्ही राहाल, तो परमेश्वर को जगह नहीं मिलेगी। परमेश्वराला जागा राहणार नाही. इसलिए परमेश्वर कहता है यासाठी परमेश्वर म्हणतो, आप चिंता उसके हाथ में सौंपो चिंता तुम्ही त्याच्या हातामध्ये द्या और आप उससे गले लगो। आणि तुम्ही त्याला मिठीत मारा. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. तो मैं परमेश्वर से यही प्रार्थना करूंगा, आज आम्ही परमेश्वराकडे हीच प्रार्थना करू, जो आज हमने सुना है या सीखा है, जे आज आम्ही ऐकलं आणि शिकलो. कि परमेश्वर सिर्फ एक बात हमसे मांग रहा है, परमेश्वर फक्त आम्हाला एक गोष्ट मागत आहे, वो हम उनको देना चाहिए। ते आम्ही परमेश्वराला दिलं वो पाहिजे. सर्वपिता है। तो स्वर्गीय पिता परमेश्वर परमेश्वर. बनाया नहीं होता तो हम यहाँ पर होते ही नहीं। जर त्याने आम्हाला बनवलं नसतं तर आज आम्ही इथं नसतो. तो परमेश्वर ने जिसने हमें जिंदगी दी है, ज्या परमेश्वराने आम्हाला जीवन दिलेलं आहे, जो अभी भी आगे हमें चलने के लिए दीर्घायुष्य तृप्त कर रहा है, आणि पुढेही जाण्यासाठी तो आम्हाला दीर्घायुष्यातून तृप्त करत आहे. वो सारी
रहा है। तो तुमच्या सर्व इच्छा तो पूर्ण करू शकतो. तो परमेश्वर से प्रार्थना करो कि हम तुझे वो एक चीज देंगे, आणि परमेश्वराकडे प्रार्थना करा की परमेश्वरा मी एक गोष्ट तुला ती देत आहे. और मन से एक डिसीजन लो आणि हे आपल्या हृदयापासून मनापासून एक निर्णय घ्या कि मैं अपने संपूर्ण दिल से और संपूर्ण मन से तेरे निकट आऊं. मी एक आज निश्चय घ्या की मी संपूर्ण मनाने जीवाने हृदयाने मी तुझ्या जवळ येईल. कितने लोग चाहते हैं पहले से प्रेम करना, किती लोक वाटतं किती लोकांची इच्छा आहे मी पहिल्यासारखं प्रेम करत कितने लोग चाहते हैं सच में परमेश्वर के पास आज जाए. खऱ्या हृदयानं जे किती लोक तयार आहेत की मी जुनं प्रेम जे पहिल्या ख्रिस्तामध्ये येण्याचं आहे त्याची उत्सुकता जोच माझ्यामध्ये होता ते मला पुन्हा एकदा माझ्या जीवनामध्ये पाहिजे. तर तुमचा हात वरती करा. तो जितने लोग हाथ उठाए परमेश्वर देख रहा है. जितके लोक हात उंच करत त्या सर्व लोकांना परमेश्वर पाहत मैंने अभी ही कहा परमेश्वर यहाँ उपस्थित है, आणि आम्ही आता सांगितलं की परमेश्वर या ठिकाणी उपस्थित आहे. लेकिन हम उधर देख रहे थे. परंतु आम्ही देवापासून आमची नजर दुसरीकडे होती. परमेश्वर से कहो हम तुझे देखेंगे. परमेश्वराला म्हणे आम्ही आजपासून तुला पाहिजे. जितने लोगों ने हाथ खड़ा किया आंखें बंद करो. प्रार्थना. जेवढ्या लोकांनी हात उंच केलं तर ते सर्व लोक आपल्या डोळे बंद करा आणि प्रार्थना करा. सिर्फ वही लोग बंद करें जिनको सच में परमेश्वर से प्यार करते हैं. फक्त त्याच लोकांनी डोळे बंद करा जे खऱ्या हृदयाने देवावरती प्रेम करू वो इच्छितात सच में चाहते हैं कि परमेश्वर को हम वो एक गिफ्ट दे. आणि जे खऱ्या हृदयाने मला ज्याची इच्छा आहे की आम्हाला परमेश्वराला एक गिफ्ट द्यायचं आहे आमचं हृदय. एक बार आंखें खोलिए. एक वेळ तुम्ही आपले डोळे उघडा. कितने लोगों के जीवन में एटलीस्ट एक गवाही आई है इनके सामने. किती लोक असे लोक फक्त कमीत कमी एक तरी साक्ष आमच्या जीवनामध्ये आहे. या तुम्हारे जीवन में गवाही ही नहीं है इनके सामने. अशी किती लोक आहेत की तुमच्या जीवनामध्ये एक पण साक्ष नाही. एवढ्या जीवनात परमेश्वराने कधी दिलेच नाही. सगळ्यांच्या जीवनात दिलेलं आहे. हालेलुया. तो जब आपको पता है परमेश्वर ने हमारे जीवन में बहुत सारी गवाहियों को दिया है, जर तुम्हाला माहिती आहे तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने खूप मोठ्या साक्ष जीवनात तुमच्या जीवनामध्ये दिलेला आहे, तो अभी आंखें बंद करके परमेश्वर से करें, आता डोळे बंद करून परमेश्वराला आपण बोलूया.